बरं आम्ही बरेचसे लोक इमॅजिनेशन करतो किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतो करतो, पण रिझल्ट आम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणता की पेशन्स पाहिजे. कैक वर्ष असं इमॅजिनेशन करणारी लोक आहेत किंवा पॉझिटिव्ह थिंक करणारी लोक आहेत, पण ते असं म्हणतात की आम्हाला रिझल्ट काय आलेलं नाही बुवा. आम्ही म्हणताय तुम्ही पण रिझल्ट येत नाही. याच्या मागे काय खरं कारण? याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही करताय सगळं खरं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही वरवर करताय, हे डीप आहे. हेच म्हणते मी, तुम्ही जेवढं आत जाल तेवढं तुम्हाला समजायला लागेल. बॅक ऑफ द माइंड एक निगेटिव्ह माइंडसेट असतोच कायम माणसाचा. म्हणजे ते नाही का कुठे बिलीफ की बाबा हे होणार. एक्झॅक्टली ती निगेटिव्ह माइंड्स असे वर येतात, असं ते इमेजमध्ये कुठे कुठे दाखवलं जातं. तर ॲक्च्युली तसं असतं. म्हणजे एकीकडे मला हे करायचं आहे असं मी म्हणतीये, आणि बॅक ऑफ द माइंड मला कुठे जमणार आहे हा विषय चालू असतो. आणि असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण, आता मला एखादी नवीन गोष्ट करायची आहे, पण ह्याच्यामध्ये अडचणी काय येतील हे आपण मनात विचार करतो. जिथे आपण पुढचा विचार करायला लागलो तिथेच गोष्टी संपतात. हे का खरं होत नाही, तर तुम्ही पुढचे विचार सगळे तेही नकारात्मक विचारांनी